व्यापारी दुकानदारांकडून करण्यात येणाऱ्या व्यावसायिक परवाना शुल्क वसुली निर्णयाला विरोध करण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विविध संघटनांसमवेत संवाद मोहीम सुरू आहे। सर्वपक्षीय नगरसेवकांच्या वतीने महासभेत मंजूर करण्यात आलेला ठराव विखंडित करण्याची जाहीर मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे। 3 डिसेंबरपर्यंत सदर ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे मनपाने पाठवला नाही तर 4 डिसेंबरपासून किरण काळे बाजारपेठेमध्ये एमजी रोड या ठिकाणी 2 दिवसीय धरणे आंदोलनास बसणार असल्याची माहिती ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा आणि व्यापार आणि उद्योग आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती यांनी दिली आहे। याबाबत मनपा आयुक्तांना सोमवारी सकाळी लेखी निवेदन पाठवून काँग्रेसने इशारा दिला आहे। याची प्रत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, राज्याचे नगर विकास प्रधान सचिव तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील पाठवण्यात आली आहे। व्यावसायिक परवाना शुल्क वाढीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वसुली अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे। त्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा अहोरात्र काम करते। काँग्रेसने याला कडाडून विरोध सगळ्यात आधी केला होता। त्यानंतर वेगवेगळ्या संघटना, मग सलून चालक मालक असोसिएशन असेल, कापड बाजार व्यापारी असोसिएशन असेल, अहमदनगर कापड व्यापार जी 110 वर्षाची परंपरा असणारी असोसिएशन असेल, अशा अनेक संघटनांनी असोसिएशननी त्या ठिकाणी विरोध केला आहे। मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद अद्यापही महानगरपालिकेने दिलेला नाही। आम्ही आज सकाळी महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन पाठवून त्यांना त्या ठिकाणी सूचित केलं आहे की येत्या 3 डिसेंबरपर्यंत तुम्ही हा जो काही अन्यायकारक वसुलीचा ठराव आहे महासभेचा, तो ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाने त्या ठिकाणी आयुक्तांच्या वैयक्तिक अधिकारामध्ये पाठवावा। नगरसेवक त्या ठिकाणी महासभेचे सदस्य आहेत, जर ते भूमिका या शहरातल्या व्यापाऱ्यांच्या दुकानदारांच्या हिताची घेणार नसतील, लोकप्रतिनिधी यामध्ये कुठली भूमिका घेऊन पुढे येणार नसतील, तर मात्र त्या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी जनभावना लक्षात घेता, व्यापारी व्यावसायिकांची दुकानदारांची भावना लक्षात घेता तो विखंडित करण्यासाठी वर पाठवला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे। जर 3 डिसेंबरपर्यंत या बाबतीमध्ये कुठली कारवाई जर मनपा आयुक्तांनी केली नाही तर मात्र मी या माध्यमातून त्यांना इशारा देतो, जो लेखी स्वरूपात पण त्यांना दिलेला आहे, की 4 डिसेंबरपासून 2 दिवसांचं नगरच्या बाजारपेठेमध्ये एमजी रोडवरती या शहरातील समस्त 35 ते 40 हजार जे काही व्यावसायिक व्यापारी दुकानदार व्यावसायिक आस्थापनाधारक आहेत यांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यावसायिक परवाना शुल्क वाढीचा अंमलबजावणीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी 2 दिवसांचं धरणे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगर शहरात काही बाजारपेठेमध्ये खूप चोऱ्या होत आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी मध्यंतरी शहराच्या लोकप्रतिनिधींनी केला। त्यांनी सांगितलं की मी यासाठी उपोषणाला बसणार आहे। खरं तर तो आजचाच मंगळवारचा दिवस त्यांनी जाहीर केला होता, तसं त्यांनी पत्र देखील प्रशासनाला दिलं होतं। खरं तर ही उपोषण करण्याची नौटंकी आहे हे लक्षात घ्या। उपोषण कशासाठी, म्हणजे आम्ही 3-4 महिन्यांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश उल्हास साहेबांकडे मागणी केली होती की आपण गंज बाजारातली जी बंद पडलेली पोलीस चौकी आहे ती त्या ठिकाणी सुरू करा। बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सहकार्य करतो पोलीस प्रशासनाला, एमजी रोडला देखील त्या ठिकाणी पोलीस चौकी आपण सुरू करू। मात्र ह्या सगळ्या कामामध्ये जाणीवपूर्वक त्या मंडळींनी खोडा घालण्याचं काम पडद्याच्या आडून केलं आणि आता काही 3-4 चोर आला तर मी उपोषणाला बसतो असं त्या ठिकाणी ते म्हणतायत। खरं तर हे उपोषण जे आहे ते त्यांचं उपोषण काही ह्या चोऱ्यांच्यासाठी नाही आहे, तर वस्तुस्थितीमध्ये तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे आहेत यांचं बिनसलं आहे। मग त्यांची बदली करण्यासाठी त्यांचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे, ज्याला वरिष्ठ त्यांचे दाद देत नाही आहेत, म्हणून कुठेतरी त्यांची बदली त्या ठिकाणी करण्यासाठी दबाव निर्माण करायचा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी उपोषणाची नौटंकी करण्याचं जाहीर केलं आहे। माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की आपण अद्यापपर्यंत 35 ते 40 हजार दुकानदारांचा व्यावसायिकांचा हा जो परवाना शुल्कवाढीचा प्रश्न आहे त्याच्यावरती साधा ब्रशसुद्धा काढलेला नाही। आपण लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या पक्षाची सत्ता त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल सभागृहामध्ये भूमिका घेता ठराव मंजूर करण्याची। मी तुम्हाला जाहीर खुल्या मनानं आवाहन करतो, जर आपल्याला व्यापाऱ्यांची दुकानदारांची व्यावसायिकांची खरंच मनापासून जर कळकळ असेल आणि सभागृहात तुमच्याच नगरसेवकांनी घेतला निर्णय जर तुम्हाला मान्य नसेल आणि जर त्याच्यात तुमचा सहभाग नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायची कारवाई त्यांच्यावरती करा। आणि 4 डिसेंबरला जर आमच्यावर त्या ठिकाणी व्यापारी या शहरातल्या दुकानदारांसाठी जर रस्त्यावरती उतरायची वेळ आली, धरणे आंदोलनासाठी बसण्याची वेळ आली तर ही उपोषणाची नौटंकी बंद करून त्या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या आंदोलनामध्ये येऊन त्या ठिकाणी सहभागी व्हा। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व्यापारी दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही व्यापारी दुकानदारांना बरोबर घेऊन करत राहू। तेच बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।